शेतकरी मित्रांनो, अमोस्याचा स्प्रे घ्यायचा आहे कोबी, टोमॅटो ह्या पिकांमध्ये, तर तो कुठला घेणार? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2-3 कॉम्बिनेशन सजेस्ट करणार आहे. या 2-3 कॉम्बिनेशनपैकी तुम्ही कुठलंही एक कॉम्बिनेशन घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिलं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. आपल्याला कोर्टेवा कंपनीचं कर्जेट घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 600 ग्रॅम कर्जेट घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो टाकायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 100 ml टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला SRP सिलिकॉन पावडर वापरायची. 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम आपल्याला SRP सिलिकॉन घ्यायचं आहे. याच्याने आपल्याला कोबी पिकामध्ये आळीवर नियंत्रण पाहायला भेटेल. तसंच कडकरपा असेल, डावणी असेल याच्यावर नियंत्रण पाहायला भेटेल. तसंच टोमॅटो पिकामध्ये आपल्याला करप्यावर आपल्याला नियंत्रण पाहायला भेटेल. तसंच आळीवर नियंत्रण पाहायला भेटेल आणि प्लॉटमध्ये आपल्याला शायनिंग म्हणजे चकाकी देखील आपल्याला पाहायला भेटेल. तसंच तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. तुम्हाला काय करायचं आहे, PI कंपनीचं किटाजिन घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 250 ml किटाजिन घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला इंडोफिल कंपनीचं Z78 घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम आपल्याला Z78 घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला डेलिगेट वापरायचं. 200 लिटर पाण्यासाठी 180 ml आपल्याला डेलिगेट घ्यायचं आहे. याच्याने आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, तर याच्यामुळे आपल्याला डावणीवर नियंत्रण पाहायला भेटणार आहे. तसंच आळीवर आपल्याला नियंत्रण पाहायला भेटणार आहे. तसंच टोमॅटो पिकामध्ये आपल्याला करप्यावर नियंत्रण पाहायला भेटेल. तसंच आळीवर नियंत्रण पाहायला भेटेल. असे हे 2 कार्य आपल्याला याच्याने पाहायला भेटणार. तसंच जर तुमच्या कोबीच्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात आळी असेल आणि पाकोळीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात असेल, तर तुम्हाला दुसरी अजून एक फवारणी सजेस्ट करतो. तर तुम्हाला ती कोणती घ्यायची? तर तुम्हाला सुमोटोमो कंपनीचं सुमिप्लिओ घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 250 ml सुमिप्लिओ घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सुमोटोमो कंपनीचं सुमिताज घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्रॅम आपल्याला सुमिताज घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सुमोटोमो कंपनीचं डायपेल घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 250 ml आपल्याला डायपेल घ्यायचं आहे. याच्याने आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये आळीवर नियंत्रण पाहायला भेटणार आहे. तसंच जी काय पाकोळी उडते, पाकोळीवर नियंत्रण पाहायला भेटणार आहे आणि प्लॉटमध्ये आपल्याला आळीवर 100% नियंत्रण पाहायला भेटणार आहे. तसंच हा स्प्रे तुम्ही टोमॅटोच्या प्लॉटवरही घेऊ शकता. पण फ्लॉवरिंग स्टेजला तुम्ही घेणं योग्य नाही, कारण की याच्याने ड्रॉपिंग होऊ शकते. तसंच अधिक माहितीसाठी खाली माझा मोबाईल नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.